प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज संत आग्नेस हिची स्मृती साजरी करत आहे. आणि संत अगस्तीन आणि संत आंब्रोस यांच्या मते संत आग्नेस केवळ 12 वर्षांची असताना रक्तसाक्षी बनली. आणि कशासाठी रक्तसाक्षी बनली? आपल्या श्रद्धेसाठी, की राजाचा मुलगा तिच्या प्रेमात पडलेला, परंतु तो मात्र अख्रिस्ती होता. तिची तयारी नव्हती. शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला. त्याही वेळेला तिने सुंदर असं वाक्य म्हटलं. तिच्यावरती अत्याचार करण्यासाठी येणाऱ्या तरुणांना उद्देशून तिने सांगितलं की तुमच्या तरवारी कदाचित माझ्या निष्कलंक रक्ताने कलंकित होतील, परंतु माझं शरीर तुमच्या भ्रष्ट, तुमच्या अशुद्ध अशा स्पर्शाने कलंकित होऊ देणार नाही. आणि शेवटी तिला ठार करण्यात आलं. परंतु त्याच वेळेला तिथे उपस्थित असलेल्या कितीतरी लोकांनी रक्तमिश्रित माती हातामध्ये घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव केला. आणि 400 लोकांनी त्या दिवशी ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. अशा प्रकारची घटना आपल्याला काय सांगते? की जेव्हा सत आणि असत, चांगलं आणि वाईट ह्यांचा संघर्ष सुरू असतो, तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी सत्याचाच विजय होत असतो, चांगल्याचाच विजय होत असतो. त्यासाठी आजचं पहिलं वाचन बघा. पलिश्त्यांचा मोठा सेनापती गोलायथ, त्याला पाहताच सगळेजण थरथर कापू लागत. आणि अशा पार्श्वभूमीवरती दावीद त्याच्याबरोबर 2 हात करतो. केवळ आपल्या गोफणीमध्ये गुळगुळीत असे गोटे घेतो आणि त्या गोफणीच्या जोरावरती घुमा घुमा कर मारा अशा शब्दामध्ये जे गाणं आहे, ते गाणं ह्याच पार्श्वभूमीवरती रचलं गेलेलं आहे. की त्या गोफणीतील गोट्याच्या सहाय्याने त्याने महाकाय अशा पलिश्त्याच्या सेनापतीला जमीनदोस्त केलं. त्याची तरवार काढून त्याचं मुंडकं छाटून टाकलं. आपला सेनापती पडलेला आहे हे पाहून सगळे पलिश्ती घाबरून परत गेले. आणि ह्या ठिकाणी इस्रायलच्या छावणीमध्ये मोठा जय जयकार सुरू झाला. काय नक्की झालं होतं? की पलिश्त्यांचे सगळे सैनिक आणि पलिश्त्यांचा सेनापती हा स्वतःच्या ताकदीने युद्ध लढण्यासाठी आलेला होता. परंतु दावीद मात्र गेला होता परमेश्वराच्या सामर्थ्याने युद्ध लढण्यासाठी. आणि म्हणूनच त्या युद्धात दाविदाचा विजय झाला. बिशप फुलटन शीन ह्यांनी त्याविषयी काय सांगितलं आहे बघा. ते म्हणतात की दाविदाने 5 गुळगुळीत गोटे घेतले आणि महाकाय अशा पलिश्ती सेनापतीचा कपाळमोक्ष केला. प्रभू येशू ख्रिस्ताने 5 खरमरीत जखमा घेतल्या आणि साक्षात मृत्यू नायनाट केला. म्हणजे ह्या ठिकाणी दाविदाच्या त्या संघर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या संघर्षाची पूर्वछाया पडलेली आहे. आणि तशाच प्रकारचा संदेश आजच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवावरती टपलेले परुषी आणि इतर सर्व अधिकारी, हेरोदिय, हे सगळे उपस्थित असताना शब्बात दिवशी प्रभू येशू ख्रिस्त हात वाळलेल्या एका माणसाला बरे करतो. आणि त्यामुळे एक प्रकारची संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली की परुषी आणि हेरोदिय एकत्र आले आणि येशूचा घात कसा करायचा त्याच्याविषयी वाटाघाटी करू लागले. परुषी धार्मिक लोकांचे प्रतिनिधी, हेरोदिय हे राजकीय लोकांचे प्रतिनिधी. ह्या दोघांनी आता प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध कट रचण्यास सुरुवात केलेली होती. परंतु इतिहास आपल्याला पुढे सांगतो की हे दोन्ही पक्ष पुढे निष्प्रभ ठरलेले आहेत. हेरोदिय काळाच्या पडद्याआड गेले, परुषी देखील बाजूला झाले. परंतु येशू मात्र पुनरुत्थित होऊन संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा नव्या तेजाने तळपू लागला.
आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशा प्रकारचा सत आणि असत ह्यामधील संघर्ष सुरू असतो त्यावेळेला आपण विसरायचं नसतं, सत्यमेव जयते. हे आपल्या भारताचं देखील ब्रीदवाक्य आहे. ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यास प्रभूची कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.